पुणे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील उमेदवार बिनविरोध निवडून येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आमदाराचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील उमेदवाराला बिनविरोध निवडून आणलं जातं। मुंबईतील अंधेरी मतदारसंघामध्ये भाजपने शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार दिलेला नव्हता। कसबा पेठ पिंपरी पोटनिवडणूक, बिनविरोध पोटनिवडणूक अशक्य। दोन्ही मतदारसंघात मवियाचे उमेदवार, काँग्रेसकडून आधीच्या निवडणुकीचे दाखले। कसबा पेठ आणि पिंपरी मतदारसंघात 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे। विद्यमान आमदारांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते। तसंच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जातात। मागील वर्षी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता। मात्र कसबा पेठ आणि पिंपरी मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे संकेत मवियाकडून देण्यात आले। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जेव्हा पंढरपूरमध्ये असेल, देगलूरमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, अनेक ठिकाणी ज्या पोटनिवडणुका झाल्यात त्यांच्या परिवारांना विरोध करण्याचं काम त्या काळामध्ये भाजपने केलेलं होतं आणि त्याच्यामुळे तो भाग नाही आहे। महाराष्ट्र एक आगळं वेगळं राज्य आहे, परंपरा राहिलेली आहे। आता त्यांचा नेमका प्रस्ताव काय येतो, प्रस्ताव तर अजून आलेला नाही, भाजपचा आला तर त्याचा प्रस्ताव काय येतो त्याच्यावर आपण बोलू। मग आम्ही अंधेरीची बिनविरोध दिली म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की नाही तुम्ही जिंकणारच नव्हतं, म्हणजे काय पड्यात फिरवी मेरी टांग ऊपर, अशा वेळेला आर्ग्युमेंटच करता येत नाही। त्यामुळे मोठी परंपरा भारतीय जनता पार्टीची त्या वेळेला म्हणजे राजू सातवच्या वेळेला तर काँग्रेसने राजू सातवांच्या पत्नीला नाही दिली तर रजनी पाटलांना दिली, तरी आम्ही बिनविरोध सोडली। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंच्या विरोधात भाजपनं उमेदवार दिला नव्हता। मात्र भाजपनं पंढरपूर, मंगळवेढा आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवली होती। राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले। आवताडेंनी भारत भालकेंचे पुत्र राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंचा पराभव केला होता। मे 2021 मध्ये तत्कालीन मविया सरकारला भाजपनं दणका दिला होता, तर एप्रिल 2022 मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली। काँग्रेसनं या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधवांना उमेदवारी दिली। जयश्री जाधवांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव केला होता। मविया आणि भाजपकडून देण्यात येणारे दाखले आणि आतापर्यंतचा इतिहास पाहता निवडणूक बिनविरोधच होईल हे छाती ठोकपणे सांगता येत नाही। त्यामुळे कसबा पेठ आणि पिंपरी मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।